तर एकेकाळी भाजपावर टीका करणारे आता भाजपाचे तळवे चाटतायत। ठाकरे गटाच्या शरद कोळी यांनी नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधलाय। राणे कुटुंब हे संस्कृती विसरलेले कुटुंब आहे। शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावरही टीका केली आहे। नवनाथ बन यांचीच वैचारिक सुनता झालेली आहे, ही त्यांच्या स्वतःच्या मनाला त्यांनी विचारून घेतलं पाहिजे। नवनाथ बन एक पत्रकार होता आणि पत्रकार असताना नेमकं त्यांनी पत्रकाराची बजावणी केली का, पत्रकारिता केलेली आहे का, त्यांनी समाजाचा प्रश्न जनतेपुढे मांडले का, ही पत्रकार असताना हीच नवनाथ बन त्या भाजपवर तुटून पडत होता। ती भाजपचे अनेक विषय मांडत होता, भाजपचे अनेक लफडे बाहेर काढत होता आणि आज नवनाथ बनाकडे जबाबदारी दिल्यानंतर भाजपचं तळवं चाटण्याचं ही नवनाथ बन करतोय। त्याच्यामुळे वैचारिक क्षमता कोणाची आहे ढासळले ही नवनाथ बनाला चांगलं माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे। नितेश राणेंना खरं तर संस्कृतीच विसरलेलं कुटुंब आहे ते। राणे कुटुंब म्हणजे संस्कृतीला धरून चाललेलं हे कुटुंब नाही, त्याला मुळामध्ये त्यांचं बुद्धी भ्रष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे ते अशा कुठल्याही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वक्तव्य करतात। अहो, राण्याचं मुळात काय राहिलेलं नाही, त्यांच्या घराला चिटकून, त्याच्या घराच्या भीतीला चिटकून पत्ते खेळायला लागले होते, मटके घ्यायला लागले होते। या राणे कुटुंबाचं प्रशासनावर देखील काय राहिलेलं नाही, यांचा फक्त आता खेळणं म्हणून वापर करायला चालू आहे।